जय भीम सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे डेली रूटीनमधले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर सकाळी वाजले होते, आता 6-7 वाजले होते आणि सकाळी आई लागल्या होत्या कामाला, म्हणजे झाडाचे पेरू रात्रीच काढून ठेवले होते आणि मग कढीपत्ता सकाळी तोडला ताजा। आता हे कढीपत्ता आणि पेरू देऊन यायचं काम माझं आहे, काढून देण्याचं काम आईचं आहे। तर मग त्यासाठीच मी जात होते भाजी मंडीमध्ये। तर ते एक बाबा आहेत, भाजीचा गाडा लावतात ते। तर मग त्यांना ते पेरू आणि कढीपत्ता देऊन त्यांच्याकडून थोडासा भाजीपाला आणि त्या कढीपत्त्याचे आणि पेरूचे पैसे घेऊन यायचं काम मी करते। तर त्यासाठी सकाळी ना ब्रश वगैरे केला आणि काही घेतलं नाही, काही नाही, तशीच मी निघून गेले। कारण तोंडाला रुमाल वगैरे बांधला ना तर कुत्रे मागं लागतात, त्या भीतीनं तशीच गेले। घरी येताना मग थोडंसं नाही का भाजी घेऊन आले, कारण हिरव्या मिरच्या आणि फ्लावर घेऊन आले। तर फ्लावर त्यांच्याकडे छान होते। आल्याबरोबर अगोदर चहा ठेवला आणि मग नंतर लगेच म्हटलं चला आणलेली भाजी ना निवडून घेऊ आणि लगेच करायला घेऊ, कारण भाजीला काय नव्हतं, त्यासाठीच मी ही भाजी उचलून आणली होती त्यांच्याकडून। पण काय करणार, माझ्यामुळं ना त्यांचं नुकसान पण झालं त्या बाबाचं। आता आम्ही ठरलं त्यांचे नातेवाईक, त्याच्यासाठीच त्यांनी ना थोडंसं स्वस्तात दिली ती मला फ्लावर। तर लगेच आजूबाजूचे कस्टमर पण त्यांना बोलले की त्यांना ह्या रेटमध्ये आणि आम्हाला ह्या रेटमध्ये, असं काही झालं तिथं। आणि मग नंतरनं जाऊ द्या, खूप वाईट वाटत होतं, म्हटलं माझ्यामुळं सकाळी त्यांचं नुकसान झालं, पण ठीक आहे चला। मग नंतरनं फ्लावर वगैरे निवडून घेतली, बाळ उठलं होतं तर मग म्हटलं बाळाला पण चहा खारी देऊ आपण। तर त्याला मी वाटीमध्ये चहा खारी दिली होती, पण त्याला ते खायचं नव्हतं, त्याला माझ्या हातातलं खायचं होतं। त्याला असं वाटत होतं वाटीमध्ये मम्मानं मला वेगळं दिलं। मग आई पण जॉईन झाल्या आम्हाला चहा खारी खायला। मग मस्त म्हटलं फ्लावर आणली होती, तर म्हटलं फ्लावरची भाजी बनवू, पण मसाल्यातली बनवू। तर इथं मसाला वगैरे तयार झालेला होता। मग नंतर ना सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि बाळाचे नखं खूप वाढले होते, त्यासाठीच म्हटलं ना त्याला काहीतरी थोडंसं म्हणजे गोडी लावून ना ते नखं काढून घेऊ, कारण तो काढू देत नाही, नखं खूप परेशान करतो। तर तो म्हणत होता मम्मा मी काढतो तुझे, मला काढू देत नव्हता, पण त्याला ग्रॅनी आली, हे आलं ते आलं, असं काय बोलून ना मी नखं काढून घेतले। त्याच्यावर थोडंसं रुसायचं नाटक वगैरे करून नाही का त्याचे नखं वगैरे सगळे काढून घेतले। खूप त्याच्यासमोर ना पापड बेलावं लागतं, त्याचं काही करायचं म्हणलं ना बापरे मोठा टास्कच वाटतो मला। तर काही करू देत नाही, मला लाथा मारत होता। मग मी त्याची चिडून पप्पी घेत होते आणि मग नंतर ना म्हटलं दुपारच्या टायमाला ना दादूला वगैरे स्कूलमधून घेऊन आले, तयारी वगैरे झाली होती माझी, फ्रेश वगैरे झाले। आणि ते दादूला स्कूलमध्येच मिळालेलं किट आहे, ते शेवयाचा होता। तर एका ताईची मला कमेंट होती, ताई ते आपण तिखट शेवया जसं करतो ना तसं करा। तर म्हटलं चला, तर ताईनं सांगितलं तसंच करून बघू, तिखट शेवया जसं करतो तसं। पण ना माझ्याकडून ना ते पाणी जास्त पडलं त्याच्यामध्ये, मग झाला त्याचा पूर्ण खिचडाच झाला। पण म्हटलं जाऊ दे, जसं आहे तसं छान आहे, म्हटलं जास्त सुकं पण चांगला नाही लागणार। तर हे असं काही झालं होतं आणि खायला एकदम टेस्टी लागत होतं। थँक्यू सो मच ताई, तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं। चला बाय।